स्वाद रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी। त्यासाठी मी इथे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि 4 अंडी घेतली आहेत। गॅसवर कढई ठेवून कढई गरम होऊ दिली। त्यामध्ये 3 चमचे तेल ओतले। तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा घातला। कांदा तेलात छान परतवून घेतला। कांदा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आणि मग त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची। हिरवी मिरची टाकल्यानंतर पुन्हा परतवून घ्यायचं। कांदा लालसर होईल, मिरची छान त्याच्यामध्ये मिक्स होईल। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी पाव चमचा हळद घातली। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातला। कांदा आणि टोमॅटो छान परतवून घ्यायचे। टोमॅटो मऊ व्हायला पाहिजे, त्यासाठी थोडा वेळ परतवून झाल्यावर त्यामध्ये थोडा पाव चमचा गरम मसाला पावडर घातली। त्याच्यामुळे छान अशी टेस्ट येईल आपल्या भुर्जीला। आणि मग नंतर थोडा वेळ टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडा झाकण ठेवायचं। 1-2 ते 3 मिनिट झाकून झाल्यावर पुन्हा परतवून घ्यायचं। आता आपला टोमॅटो छान मऊ झाला आहे, म्हणजे शिजला आहे। त्याच्यानंतर आपण जी अंडी घेतलेत ती त्याच्यामध्ये फोडून टाकूया। असं एक करून मध्ये फोडून मी अंडी या आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करते। मिक्स केल्यानंतर छान असं परतवून घ्यायचं, मिक्स करायचं एकमेकात। चांगला हा मसाला मिक्स व्हायला पाहिजे। बारीक बारीक हलवत राहायचं। छान असं मिक्स झाल्यावर त्याच्यामध्ये आपण पाऊण चमचा मीठ घालणार आहोत। मीठ घातल्यानंतर पुन्हा छान परतवून घ्यायचं। सारखं हलवत राहायचं, म्हणजे मग त्याच्यामध्ये मोठे मोठे गट्टे होणार नाहीत। छान अशी बारीक मऊसूर गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला। बारीक गॅसवर छान असं सारखं हलवत राहायचं आणि फोडून घ्यायचं। ते बारीक बारीक भुर्जी तयार होईल। आणि पुन्हा त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवून वाफ घ्यायची आपल्याला। थोडा वेळ 1-5 मिनिट तसं झाकून ठेवायचं। आता छान अशी तुमची भुर्जी तयार झाली आहे। त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत। आता आपली मस्त अशी भुर्जी तयार झाली आहे। ते तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा पावाबरोबर खाऊ शकता। धन्यवाद।